नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकता. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवतील, त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत, आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणे होते. वेळेचा सदुपयोग करणे शिका. जर तुमच्या जवळ रिकामा वेळ आहे, तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न करा. वेळेला खराब करणे चांगली गोष्ट नाही. रोजच्या वैवाहिक आयुष्यात आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे. उपाय: शंकराची पूजा केली तर आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. आनंद, समाधान आणि व्यवसाय या गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या, आवश्यक गोष्टींची आज खरेदी करा. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. उपाय: आरोग्यात चांगली सुधारणा मिळवण्यासाठी मांसाहारी खाणे टाळा. मिथुन राशी. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. आज तुमचा जोडीदार तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे. प्रवासासाठी तुमची प्रकृती चांगली नाही, म्हणून लांबचे प्रवास टाळा. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका, ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल, परंतु त्यांच्या बोलण्यामुळे खूप रागावलात तर त्यामुळे तुमच्या हिताचेच नुकसान होईल. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी कुठल्या निर्जन स्थानाजवळ काळे कोहळ दफन करा. कर्क राशी. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते, त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते. आणि आज तुम्हाला समजेल की पैशाचे आपल्या जीवनात काय किंमत असते. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील, परंतु तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल.
तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद लुटा. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा उपयोग तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. विवाह हे एक वरदान आहे आणि आज तुम्हाला याची प्रचिती येईल. उपाय: आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी बहुधान्य पोळी पक्ष्यांना खाऊ घाला. सिंह राशी. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. घरातील लहान लहान गोष्टीवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेमजीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून नोकरी करता तर आजच्या दिवशी रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता आणि कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होता त्याचे आज चीज होणार आहे. उपाय: आपल्या मोठ्या भावांच्या विचारांचा सन्मान केल्याने आणि त्यांचे बोलणे ऐकल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. कन्या राशी. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात, त्यातून त्यांना आराम मिळेल. आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. उपाय: सूर्योदयाच्या वेळी सूर्यस्नान आपले सर्व आजार दूर ठेवेल. तूळ राशी. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमॅन्टिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे, विसरून जाणे हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल.
तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. उपाय: संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावा आणि आपल्या प्रेमी आयुष्याला उत्तम ठेवा. वृश्चिक राशी. मुलामुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. उपाय: कुटुंबात अधिक आनंद आणि शांततेसाठी शनीच्या दुष्प्रभावासाठी तैल अभिषेक करा. धनु राशी. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा लाभ घ्यावा. तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. उपाय: पारिवारिक जीवनात आनंदासाठी पुरुषाच्या कपाळावर लाल टिळा आणि गृहिणींच्या कपाळावर लाल कुंकूचा उपयोग करा. मकर राशी. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. मेहनत आणि सहनशीलता याद्वारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. उपाय: गरीब आणि गरजू मुलांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या खेळणी आणि बाहुल्या दान करा. कुंभ राशी. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी
आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही, तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. तुमच्या सर्व अडचणी, समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. तुमचा प्रियकर आज दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील. उपाय: आपल्या व्यावसायिक आयुष्यात समृद्धीसाठी भगवान गणेशाला हिरवी दुर्वा चढवा. मीन राशी: तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचे आयुष्य आज खरंच खूप सुंदर असणार आहे, कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे. कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडते असे नाही, तर तुमची इच्छाशक्ती कमी पडते. तुमच्या खऱ्या क्षमता काय आहेत ते ओळखा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. उपाय: तुळशीची पाने रोज खाल्ल्याने आरोग्यासाठी चांगले असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.